आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। परदेशात जाणारे विद्यार्थ्यांचे लोंढे थांबवण्यासाठी NEP म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळानकर यांनी केले आहे। तर शासनाने प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्यास निश्चितच महाविद्यालयांची आणि विद्यार्थ्यांची परिस्थिती सुधारेल अशी आशा शैक्षणिक महासंघाचे राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रांताध्यक्ष प्रदीप खेडकर यांनी व्यक्त केली। अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ उच्च शिक्षा वर्ग महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने रविवार दिनांक 1 जून रोजी जालन्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्रिवार्षिक संघटन आराखडा निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। यावेळी इतरही मान्यवरांनी आपले मनोगत आणि मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर दिलीप अर्जुने यांनी केले। काय घडलं कार्यशाळेत, कोणी काय मार्गदर्शन केलं याविषयी सविस्तर बातमी वाचा www.edtvjalna.com वर। दरम्यान या विभागाचे महाराष्ट्र प्रांताध्यक्ष प्रदीप खेडकर काय म्हणाले तेही आपण पाहूयात। नमस्कार, मी प्राध्यापक प्रदीप खेडकर, अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ महाराष्ट्रामध्ये। आज 1 जूनला जालना येथे NEP आणि त्रिवार्षिक नियोजनासंदर्भात प्राधिकरण आणि संघटन अशा पद्धतीची बैठक आयोजित केली होती। या बैठकीला 9 विद्यापीठांमधून 105 प्राध्यापक प्राचार्य सहभागी झाले होते, जे सगळ्या विविध प्राधिकरणावर आहेत। आणि या बैठकीमध्ये जे अपेक्षित होतं की विद्यापीठ आणि शासनाने जे काही धोरण NEPच्या संदर्भात राबवायचं ठरवलेलं आहे, UGCने जे काही ठरवले त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत, विद्यार्थ्यांना होत आहे आणि इम्प्लिमेंट करताना होत आहे, त्या विषयावर शासनाची भूमिका काय असावी म्हणून देवळानकर सर माननीय जे शैक्षणिक संचालक आहेत आपल्या उच्च शिक्षण विभागाचे आणि संस्था म्हणून आणि विद्यापीठ म्हणून माजी कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमधून हा विषय आम्हाला द्यायचा होता की जे काही NEP आपण राबवतो आहे त्याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे, प्राध्यापकांना अडचणी येत आहे, त्याच्यावर काय मार्ग काढला पाहिजे, काय अडचणी ॲक्च्युअल आहे, त्याच्यातून कसं पुढं गेलं पाहिजे। कारण हे इम्प्लिमेंट करणं ही प्राध्यापकांची नैतिक जबाबदारी आहे, यात काही दुमत नाही, परंतु त्याच्यातून कसं लोकांपर्यंत आपण हा विषय पोहोचू, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीत आपण इन्व्हॉल्व करू आणि त्यांचं भवितव्य कसं आपल्याला उज्ज्वल करता येईल अशा पद्धतीची ही बैठक आजची आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये प्राधिकरणाच्या सदस्यांनी आपापल्या हाऊसमध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्यांना काय तिथे अधिकार आहेत, कोणत्या अधिकाराने आपण विद्यापीठामध्ये काम केलं पाहिजे, आपले पॉवर्स अँड ड्युटीज काय, या सगळ्या गोष्टी तिथं मांडल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून आपण जी आपल्याला एक टर्म मिळते आहे 5 वर्षाची, त्या टर्ममध्ये आपण चांगल्यात चांगलं काम कसं करता येईल याच्यासाठीचा हा संघटन आणि प्राधिकरण असा समन्वय वर्ग होता। या वर्गामध्ये आज 9 विद्यापीठाचे 105 प्रतिनिधींनी सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणावर या विषयावर चांगली चर्चा झाली आणि नक्कीच पुढच्या भविष्यामध्ये आपापल्या विद्यापीठामध्ये हे सगळे लोक व्यवस्थित काम करतील आणि आपल्या शैक्षणिक धोरणाला पुढे नेतील अशी अपेक्षा या बैठकीतून होणार। नेमकी काय कोणाकडून अपेक्षा, विद्यार्थ्यांकडून, प्राध्यापकाकडून, शासनाकडून, की नेमके बदल झाले पाहिजे तर कोणाच झाले पाहिजे? याच्यामध्ये शासनाकडूनही काही बदल होणं अपेक्षित आहे, कारण NEP राबवताना काही अडचणी ज्या निर्माण झाल्या ते शासनच सोडवू शकते। जसं की वर्कलोडचा प्रॉब्लेम खूप मोठा याच्यामध्ये भेडसावतो आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या पद्धतीनं विषय घेतले पाहिजे, कशा पद्धतीनं त्यांना क्रेडिट मिळणार आहे, या सगळ्या विषयावर शासनाकडनं पण काही आम्हाला बदल अपेक्षित होते। म्हणून शासन प्रतिनिधी आम्ही या विषयात बोलत होता। मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाच्या सिलेबसमध्ये कशा पद्धतीनं आपण बदल केले पाहिजे म्हणून तो पण एक विद्यापीठ विषय म्हणून आमची इथे याच्यात बदल करण्यामध्ये त्यांचा पण एक मोठा विषय राहणार आहे। आणि तिसरा विषय की ही सगळी सिस्टीम कोण राबवणार आहे, तर हे आमचे प्राध्यापक राबवणार आहे। जोपर्यंत प्राध्यापकांना शिकवणार नाही तो ते खाली राबवू शकत नाही आणि विद्यार्थी हा त्याचा एक वर्ग असा आहे की त्यांना ते माहीतच काही नाही आहे, त्यांना समजून सांगण्याची जबाबदारी ही प्राध्यापकांची आहे। म्हणून प्राध्यापकांना ह्याच्यात ट्रेन करणे हा याच्या मागचा उद्देश होता। म्हणून प्राध्यापक, प्रशासन आणि
विद्यापीठ असं सगळ्यांनी हा विषय त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं हे अपेक्षित होतं आणि ते पुढं विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोहोचवायचं आहे अशी ही बैठक. आता एक असा प्रवाह चालू आहे की महाविद्यालयात विद्यार्थी जात नाहीत, विद्यार्थी ढकलतात प्राध्यापकांवर की प्राध्यापक येत नाहीत आणि प्राध्यापक म्हणतात की विद्यार्थी येत नाही तर शिकवायचं कोणाला. तर यामध्ये समन्वय ठरवण्यासाठी काही धोरण घातले का? सर याच्यामध्ये असा विषय आहे की प्राध्यापक कॉलेजला येत नाही अशा म्हणण्यापेक्षा आजच आमच्या डायरेक्टर साहेबांनी सांगितलं की जवळपास 11,000 जागा रिक्त आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांच्या. त्याच्यामुळं CHBच्या भरोशावर हे काम चालवावं लागतं आणि CHBच्या भरोशावर जेव्हा काम चालत असतं तर ते परमनंट स्टाफ नसल्यामुळं ठीक आहे एखाद्या वेळेस ते कमी जास्त होऊ शकत असेल, परंतु प्राध्यापकांची भरती नसल्यामुळं प्राध्यापक महाविद्यालयात नाही आहे हा एक भाग आहे. आणि दुसरा विद्यार्थ्यांमध्ये जो विषय आहे तर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी हे महाविद्यालयात येणं हे कमी झालेलं आहे. त्याच्यामागचं कारण हे नेमकं शोधणं सुरू आहे की ह्या कशामुळं होत आहे. तर एक असा विषय आलेला आहे की त्यांना इतर विद्यापीठामध्ये जिथं NEP राबवल्या जात नाही अशा विद्यापीठामध्ये त्यांना ॲडमिशन मिळतं आहे आणि ह्या बाकीच्या त्यांना कुठल्याही झंझटी न करता त्यांना पास होण्याचा मार्ग सुकर वाटतो आहे. म्हणून विद्यार्थी हे या महाविद्यालयात येणं आणि पिरियड करण्यामध्ये त्यांचा एक अनुत्साहित ते दिसतात आहे. आणि आजकाल प्रत्येकांना रोजगार मिळणं हा आपला असते. तर बरेचसे ग्रामीण भागातल्या महाविद्यालयामध्ये जे पोरं शिकतात ते आपल्या शेतीवर अवलंबून असतात किंवा आपल्या रोजगारावर अवलंबून असतात. त्याच्यामुळे त्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी आहे हे आम्हाला मान्य आहे. परंतु याचा समन्वय हा प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून कसा करता येईल आणि कसं महाविद्यालयाला परत भरभराटीचं रूप देता येईल असा प्रयत्न आम्ही या चिंतनातून आम्ही करतो आहे.